कृपया प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा, टाळ्यांचा प्रतिसाद द्या. सम्यक समृद्ध संस्था आयोजित ज्योतिराव फुले जयंती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा निमित्त मी जे भाषण करणार आहे ते तुम्ही नम्रपणे ऐकावी ही विनंती. माझे नाव भावना प्रकाश घाणेकर. मी इयत्ता 8वी सह्याद्री विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी, राहणार बुद्धनगर, मांडूप, मुंबई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी मी माझे मत व्यक्त करणार आहे. संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं की माणूस कुठे जन्माला आला, कुठल्या कुळात जन्माला आला याच्यावरून त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्याच्या कर्तृत्वावरून त्याचं श्रेष्ठत्व ठरतं. असे महान विचार देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांना शतशः नमन. कोणताही जातीभेद धर्मभेद न मानता स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आणि आज ज्यांची 199वी जयंती साजरी करण्यास आपण येथे जमलो आहोत ते सत्यशोधक संस्थेचे संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले आणि स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना शतशः नमन. आणि ज्यांची 135वी जयंती आपण साजरी करणार आहोत ते 32 पदव्या विभूषित, 9 भाषांचे जाणकार, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी, समाज सुधारक, कायदे पंडित, अर्थशास्त्रज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न श्री बाबासाहेब रामजी आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कोणाचं हस्तक बनत नाही, पण लाचारीनं पुढे नतमस्तक सुद्धा होत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जी माणसं मोठी झाली त्यांनी त्यांच्या मोठेपणाचं एकच कारण सांगितलं, त्यांनी भरपूर पुस्तके वाचली. 10वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल परळच्या चाळीत बाबासाहेबांचा सत्कार समारंभ ठेवला होता. तेव्हा तिथे प्रमुख पाहुणे होते श्री कृष्णाजी अर्जुन केळुसकर. त्यांनी बाबासाहेबांना गौतम बुद्ध नावाचं पहिलं पुस्तक भेट म्हणून दिलं. त्यावेळी बाबासाहेब असे म्हणतात की जर हे पुस्तक माझ्या हाती पडलं नसतं तर मी भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून कधीच उभा राहू शकलो नसतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जातीभेद, अस्पृश्यता जास्त प्रमाणात होती. बाबासाहेबांना अभ्यास करायला सुद्धा वर्गाच्या बाहेर बसवले जायचे. पाणी सुद्धा शिपायामार्फत प्यावे लागेल. परंतु लहान भीमराव डगमगले नाही, घाबरले नाही. त्यांनी मेहनतीने जिद्दीने अभ्यास करत एक पदवी प्राप्त केली. पुढे त्यांना उच्च शिक्षणासाठी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली. सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी योग. बाबासाहेबांनी दिवसातील 18 तास अभ्यास करून 32 पदव्या प्राप्त केल्या, तसेच 9 भाषा अवगत केल्या. बाबासाहेब उच्च शिक्षित होऊन भारतात परतले, परंतु त्यांना अपमानाचीच वागणूक मिळत होती. पण बाबासाहेब मागे हटले नाही. जर त्यांनी असा विचार केला असता तर परदेशात राहून नोकरी करून आयुष्य आरामात राहिले असते, परंतु त्यांनी मायदेशात राहणे पसंत केले, कारण त्यांना गोरगरिबांना होणारा अन्याय दूर करायचा होता. म्हणून त्यांनी 2 वृत्तपत्रे सुरू केली, मुकनायक आणि बहिष्कृत भारत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला, परंतु देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी आपल्याकडे स्वतःची राज्यघटनाच नव्हती. ही जबाबदारी बाबासाहेबांवर सोपवण्यात आली. बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून अभ्यास करून 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात आपले संविधान तयार केले आणि ते 26 नोव्हेंबर 1949 मध्ये स्वीकारण्यात आले. बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात, भले सगळे नेते विकले जातील पण माझं संविधान सुरक्षित राहील, कारण हे संविधान एका सर्वसामान्य माणसाच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसावर अधिक विश्वास आहे. वंचित समाजाला सन्मानित जगता यावं म्हणून 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि समाज बांधवांना मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांनी संविधान लिहिताना कोणत्याही जातीवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली. तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता या आधारावर त्यांनी संविधान लिहिले. बाबासाहेब हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री झाले. त्यांनी हिंदू कोड बिल आणून समाजातील स्त्रियांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. देशातील सर्व स्तरातील समानतेचे कायदे काढले. तसेच कामगारांना 12 ऐवजी 8 तास केले. रविवारची सुट्टी, प्रसूती रजा, कर्मचारी विमा, बोनस यांसारखे हिताचे कायदे केले.
1990 मध्ये त्यांना भारतरत्न या नागरी पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. आज इंग्रजी शिक्षण घेऊन विदेशी संस्कृती स्वीकारणाऱ्या मुला मुलींकडे पाहिले की आठवण होते रमाबाई आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांची, ज्यांना समाजातून मान मर्यादा मिळाला तरी त्यांच्या डोईवरचा पदर कधी हटला नाही, तर कपाळाचे कुंकू कधी ढळले नाही. समाजातून मिळणारा वाईटाचा त्याग आणि चांगल्या गोष्टीचा स्वीकार, हीच गोष्ट त्यांच्याकडून, हीच गुण त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळते. अशा थोर समाज सुधारकांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा ज्योतिरावांना कोटी कोटी प्रणाम. मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू शिकवल्यास जगाला व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, देवदूतही नव्हता,